सुद्धा लोक साजरा करताना व्हिडिओ पाठवत आहेत. परंतु आज आपल्याकडे येत असताना भिवंडी काय, शहापूर काय, इगतपुरी काय, सगळीकडेच नाशिक वगैरे येताना ह्या रस्त्या नाशिक एवढा रस्त्यावर सुद्धा विंचूरला, निफाडला आपल्यासारखे हजारो माझ्यावर प्रेम करणारे सगळे लोक जे आहेत हे आतुरतेने वाट बघत होते. प्रचंड उत्साह होता. तसं काय मी आजच काय मंत्री होतो अशातला भाग नाही. जवळजवळ 9वी का 10वी शपथ आहे मंत्रिपदाची माझी. पण यावेळेचा हा उत्साह त्याच्या पाठीमागे जे आहे एक त्याला काही महिन्यापासून थोडीशी दुःखाची, थोडीशी चिंतेची अशा प्रकारची जाणीव जी आहे लोकांच्या मनामध्ये होती की असं का होतं, असं का, कशासाठी. ही जी जाणीव, हे जे दुःख, जे टोचणी होती ती टोचणी निघाल्याबरोबर लोकांच्या मनामधला आनंद जो आहे हा उफाळून बाहेर आला. अर्थात या आनंदाची सुरुवात ही त्या वेळेला झाली ज्या वेळेला लासलगाव येवला मतदारसंघाची मतमोजणी झाली. त्या दिवसापासून खरं तर आनंदाला सुरुवात झाली. अनेकांना वाटत होतं की काही खरं नाही आता. अनेकांना मुंबईपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांना पण वाटायचं, नेत्यांना सुद्धा वाटायचं भुजबळ साहेब अडचणीत आहे. अनेक लोक जे आपल्या बरोबर असायचे ते सुद्धा कधीतरी उघडपणे, कधीतरी गपचूप विरोध करायला तयार झाले. ज्यांच्यासाठी आपण वर्षानुवर्ष राबलो काम झाल्यामुळे, तिथल्या लोकांचे प्रश्न सुटल्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे राहिले. तीच मंडळी 2 महिन्यानंतर मात्र काय झालं ते कळत नाही. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, वक्त दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है. वक्त दिखाई नहीं देता मगर बहुत कुछ दिखा देता है. अपनापन तो हर कोई जताता है, अपनापन हर कोई जताता है, मगर अपना कौन है वो वक्त आने पर पता चलता है. काय करणार, शेवटी वेळ येते त्यावेळेला आपल्याला कळतं की खरे आपले कोण आणि आपल्या विरोधातले कोण. अतिशय चांगलं एकानं म्हटलं आहे, लोकांच्या मध्ये जे आहे हे असं का होते आम्हाला कळत नाही. पण एखाद्या शायराने म्हटलं, कभी फूल कभी शोला, कभी शबनम की तरह, कभी फूल कभी शोला, कभी शबनम की तरह, लोग मिलते हैं बदले बदले हुए मौसम की तरह. जसा आपला एक मौसम बदलत जातो तसं लोक पण का बदलतात काय कळत नाही मला. म्हणून म्हटलं कि जैसा कभी फूल कभी शोला कभी शबनम की तरह लोग मिलते हैं बदले हुए मौसम की तरह.
बरोबर राहिला, मी आपला अतिशय आभारी आहे. आणि मगाशी जे हिंदीत में सांगितलं ते दुसरं पण असं म्हणता येतं, मुश्किलों के दौर पर जब अड़चने असतात, मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है. आपल्यावर संकट आलं ना आपण गेलो, अरे बाबा मला होतं नाही मी आज आजारी आहे, मी तिकडे गेलो ना, मला तिकडे मामाने बोलले माझ्याकडे लग्न आहे, माझ्याकडे येऊ आहे ते आहे ना. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी जो पलट देता है वही असली शेर कहलाता है. तुम्ही तर तुम्ही सगळे जे आहात शेर आहात. तुम्ही ते हिंमत दाखवली, त्यामुळे शेर तुम्ही आहात. आणि त्यावेळेला आपण निवडून आलो. खरं तर फार सोपी गोष्ट आहे गणिताच्या दृष्टीनं. दर निवडणुकीला आपण 60,000 मतांनी निवडून येतो. लीड 60,000 मताचा, बहुमत 60,000 मताचं असतं. त्यावेळेला ज्यांना 4,000 मतं पडली, त्याच्यापेक्षा कमी पडली, त्या लोकांना ओबीसीच्या आपल्या कामामुळे म्हणा किंवा लाडकी बहिणीमुळे म्हणा 4,000चे लाख मतं त्यांना ज्यादा मिळाली. पण मला मात्र जे आहे, जिथे 60,000 मतावरून लाख मतावर 1.5 लाख मतावर जायचं होतं, तिथे आश्चर्याचा धक्का बसला की 25-30,000 मतापर्यंत आपण खाली आहात. सारखा चढ उतार प्रत्येक पेटीच्या पाठीमागे होता. तिथे मतमोजणी करणारे आपले जे लोक होते, त्यांच्या मनामध्ये सुद्धा धाकधूक काय होतंय. पण असे पण खूप लोक असतात की ते सगळं पाहत असतात, बघत असतात, बोलत नसतात. ते बोलतात, मतपेटीतून बोलतात आणि त्या दिवशी ते बोलले. मतपेटीतून त्यांनी दाखवून दिलं की नाही, आम्हाला छगन भुजबळच लासलगाव मतदारसंघामध्ये पाहिजे. ठीक आहे. आता काही लोक येतात, नाही ते भुजबळ असेल, भुजबळ तसं आहे आणि त्यांना काय पण थांबायला पाहिजे. त्यांनी काय अरे 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 हो हो हो, मला खंत का वाटली, मी तुम्हाला सांगितलं 9वी-10वी वेळ आहे माझी. 1991 साली महसूल मंत्री झालो कॅबिनेट, सुधाकर नायकांना. पवार साहेबांच्या कॅबिनेटमध्ये गृहनिर्माण मंत्री. सरकार गेलं, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक हाती लढाई जिंकली, घरावर हल्ला झाला, पण माई हटलो नाही. आणि त्याच्यानंतर ऐन निवडणुकीच्या वेळेला एका काँग्रेसचे 2 काँग्रेस झाले. जी काही मदत मंडल आयोग या महाराष्ट्रात लागू करण्यासाठी पवार साहेबांनी जी धाडस दाखवलं, दिल्लीवरून काँग्रेसचे अनेक नेते, सगळेच नेते, जे अजूनही काही जिवंत आहेत, काही बिचारी गेले, की तुम्ही इथे या, पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आत्ताच तुम्हाला मी घोषित करतो. पण मी म्हटलं नाही. ज्या पवार साहेबांनी भटक्या विमुक्त ओबीसींना या राज्यातील 54% लोकांना न्याय दिला, त्यांची साथ मी काही सोडणार नाही. मी पवार साहेबांबरोबर राहिलो. आणि निवडणुकीच्या वेळेला 2 काँग्रेस असताना सुद्धा खरं तर आम्ही दोन्ही काँग्रेस एकदम डाऊन व्हायला पाहिजे, पण 2 काँग्रेस ऐन वेळेला झाले. परंतु निकाल लागल्यानंतर 2 काँग्रेसची मतं एकत्रित आली की ताबडतोब सरकार बनत आहे. बघा, एकमेकाच्या लढून लोकांचा जनादेश त्यावेळेला त्या सरकारच्या विरुद्ध होता. मंत्रालयामध्ये ज्या वेळेला
मतमोजणी होऊन सगळे लीडर उभे राहिले. राजदीप सरदेसाई एक मोठे पत्रकार आणि सगळे कॅमेरे. आता तुम्ही काय करणार? त्रिशंकू निर्माण झालं. कोणालाच बहुमत नाही. शिवसेना बीजेपी बहुमत नाही, काँग्रेस बहुमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पण बहुमत नाही. मग काय करणार? मनोहर जोशी होते, बाजूला उभे होते आपले सुशील कुमार शिंदे. मी त्यांना म्हटलं, हे बघा तुम्ही 7-8 लोक जास्त निवडून आला, अभी आप बड़े भाई है, हम छोटे भाई है. आता आपण जर झालं तर झालं, 2 जण एकत्र नाही आलो तर जो जनादेश ज्या जनतेनं या सरकारच्या विरुद्ध दिलेला आहे तेच सरकार परत जाऊन गव्हर्नमेंट बनवते. आणि मग चक्र फिरली. ठीक आहे, आपण दुय्यम भूमिका पत्करली, पण जनादेशाचा मान राखला आणि उपमुख्यमंत्री झालो, होम मिनिस्टर झालो. अनेक पद नंतर जे आहे जीवनामध्ये माझ्या अनेकांनी जो साप शिडीचा खेळ कधी खेळला असेल, आपण ते सोंगट्या खेळतो, योग्य सोंगट्या पडल्या आणि शिडीजवळ आलो तर शिडीने पडदिशी वरती जातो. आणखीन सोंगट्या करताना परत आणखीन काय झालं तर सापाच्या तोंडाशी जाऊन परत खाली येतो, वर खाली. असंच आमचं आयुष्य आहे. त्याचं काही वाटतही नाही. एखाद्याचं नशीब असं, आणि जे आहे त्याच्यामध्ये मला आनंद सुद्धा कधी कधी होतो. मला काही फार मोठं काही कोण गॉडफादर माझ्या घरामध्ये नव्हता. जिथे लहानपणीच आई वडील वारले आणि कसं तरी झोपेत जाऊन शिक्षण केलं म्युन्सिपालिटीच्या टिव्याखाली, त्याला काय माझ्याकडे जाण्यासारखं काहीच नव्हतं. पण शिवसेना निर्माण झाल्यावर मी शिवसेनेत जे पहिले शाखा प्रमुख झाले 7, 8, 10, 15 त्याच्यामध्ये मी होतो. आणि बस झोकून दिलं. जी लढाई आली, बेळगाव कारवार असेल, वरुडची असेल, अनेक लढाया. म्हटलं काय आपल्याला मिळणार आहे, त्यावेळी अपेक्षा नव्हती आमदार होणार का मंत्री होणार, पण लढाई बस संपलं. आणि छत्रपती शिवरायांनीच आम्हाला शिकवलं, अन्याय असेल तिथे टक्कर द्यायची. बाळासाहेब ठाकरे स्वतः शिकवलं, अन्यायाच्या विरुद्ध लढायचं. आम्ही लढत राहिलो. आणि मग एक दिवशी माझगावच्या लोकांनी नगरसेवक केला आणि अख्ख्या मतदारसंघामध्ये मी ज्या जातीत जन्माला आलो त्या माळी जातीची किती घरं होती? फक्त एक घर होतं आणि त्या घराचं नाव होतं छगन भुजबळ. बाकी सगळे इतर समाजाचे, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज, मराठा समाज, यूपीचे लोक, भैया आम्ही ज्यांना म्हणतो ते, देशस्थ, कोकणस्थ, दलित, सगळी मंडळी होती. किंबहुना दलित वाडी असलेल्या वाडीतच मी राहत होतो. अनेकांना मी सांगू इच्छितो, पहिलं छोटंसं मंदिर भगवान गौतम बुद्धाचं मी त्यावेळेला एक 15-16 वर्षाचा असताना बांधलं. आणि तेव्हापासून मनामध्ये हे होतं की फुले शाहू आंबेडकर वाचलं. आणि पुढे आता मी जास्त सांगत नाही, परंतु चढ उतार होतच गेले. आणि एका मीटिंगमध्ये पवार साहेब सुद्धा म्हणाले होते, सामाजिक लढाई जो लढतो, जो केवळ राजकीय लढाई लढतो, त्याच्या पदरी निराशा कमी येते, पराजय कमी येतो. परंतु जो सामाजिक लढाई लढतो त्याच्या पाठीमागे मात्र शुक्ल काष्ट लागतात, अडचणी निर्माण होतात. ही नवीन गोष्ट नाही. ही फुले शाहू आंबेडकरांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत सगळ्यांना ते लागू आहे. मग तुम्ही काय? म्हटलं ठीक आहे, आम्ही पण ते दुःख ते सुद्धा. आणि मग मनाशी ठरवून टाकलं. हे गाणं होतं आमच्या, सुख है एक छाव ढलती आती है जाती है, दुःख तो अपना साथी है. म्हटलं आपल्याला दुःख आपलं साथी आहे, चला. आणि ते नेहमी होतच राहिलं, काही ना काहीतरी अडचण, काही नाही. चला मी जास्त बोलत नाही, पण या वेळेला सुद्धा अशीच अडचण निर्माण झाली.
अचानक लोक बदलली, त्यांचा गैरसमज झाला. त्या सगळ्यांना आणि तुम्हाला सांगायचं, जे आपल्याला सोडून गेले होते ते आपलीच माणसं होती. गेली 20 वर्ष त्यांनी आपल्याला सांभाळलेला. एकदा झालं असेल गैरसमज, व त्या सगळ्यांना परत एकदा आपण पोटाशी धरलं पाहिजे आणि सगळ्यांना घेऊनच याच्या पुढे जे आहे एवढ्या लासलगावच्या उत्कर्षासाठी काम केलं पाहिजे. झालं गेलं विसरून जायचं, गंगेला मिळालं पण म्हणतो ना, त्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घ्या. आपल्याला आपल्या तालुक्याचा, लासलगावचा, जिल्ह्याचा आणि राज्याचा सुद्धा विकास करायचा. त्या विकासासाठी जे मोदी साहेबांनी सांगितलं, सबका साथ सबका विश्वास, तो संपादन करायला लागतो. त्यामुळे कुणाच्या बद्दल आता जास्त मनात आढी ठेवून घ्या नको. या पुन्हा इथं कामाला लागा. होतात चुका, मोठ्या मोठ्या लोकांच्या हातून चुका होतात, तर आपण तर लहान माणसं. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. खरं तर मागच्या आठवड्यात, आता नाही 10 दिवसापूर्वी मंगळवारी, मागच्या मंगळवारी अजितदादा, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुश्रीफ होते. मला आमंत्रण दिलं की आपल्याला चर्चा करायची आहे, बोलायचं आहे. मी गेलो आणि ही चर्चा सुरू झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की बस आमची इच्छा, ठीक आहे तुम्ही मंत्रिमंडळात यावं. मी कुठे नाही म्हणतो, मी तर तयारच आहे. जो भी मिला वहां खुश है, यहाँ मिला वो भी खुश, वहां मिला वो भी खुश. पण राजकारणात कधी काय होतं का सांगता येत नाही. म्हणून मी इथे अनेक मिटिंगी तुमच्या बरोबर घेतल्या, परंतु कुणाला माहीत सुद्धा पडलं नाही की काय ठरलं. आता माझ्याबरोबर राहणारे पैठणकर पासून तर संतोष, त्यांना सुद्धा माहिती नाही काय कल्पना. फक्त समीर आणि पंकज दोघांना सांगितलं असं असं होतं. आणि म्हणून अनेक कार्यक्रम घाईघाईनं करून मी मुंबईला रवाना झालो. काय आश्चर्य आहे, एक शेवटचा कार्यक्रम होता लासलगावला हॉस्पिटलचा, आणि एक होता माणुसकीचा कार्यक्रम होता. माणुसकी नावाचं एक फाउंडेशन निफाडला, आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सत्कार होता. मी बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सगळ्यांवर जवळजवळ 2 तास बोललो होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे असेल की मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा अजितदादा आम्ही सगळा आमचा जो पहिला कार्यक्रम झाला रंगभवनला, तो होता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आखलेला कार्यक्रम. त्याच्यामध्ये आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम होता. तर हे सगळे कधी कधी योगायोग असतात. पण आता अजित पवार आमच्या पक्षाचे आपल्या नेते आहेत, अध्यक्ष आहेत. प्रफुल्लभाई कार्याध्यक्ष आहेत, तटकरे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी तो निर्णय घेतला. पण त्याचबरोबर मी जेव्हा आभार मानतो ते मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे सुद्धा आभार मानतो. कारण त्यांनी सुद्धा आता नाही, ज्या दिवशी पहिल्यांदा नागपूरला शपथविधी झाल्या त्या दिवशी सुद्धा त्यांचा प्रचंड आग्रह होता की भुजबळांना आपल्याला घ्यायलाच पाहिजे, तुम्ही असं करू ना. दुर्दैवाने त्यावेळेला नाही झालं. आणि झाल्यानंतर दिल्लीतून मोदी साहेब आणि अमित शहा हा दोघांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, फोन केले काय झालं. आणि आपण ठिकठिकाणी ज्यावेळेला मिटिंग झाल्या त्यावेळेला
अमित शहा यांनी सुद्धा अगदी मालेगावलाच स्टेजवर नाव नसताना सुद्धा स्टेजवर बोलून सगळ्यांना बाजूला करून बाजूला बसवलं. आणि ज्याला आपण म्हणतो ना की थोडस प्रेम आपुलकी आणि म्हटलं तर थोडासा उपदेश की शांततेने जाऊया आपण, सगळं बरोबर होईल. तर त्यांचा सुद्धा मी आभारी मानतो की त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही घ्या यांना. आणि विशेष म्हणजे असं शपथविधी झाल्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा फोन आला, सुप्रियाताईंचा सुद्धा फोन आला. त्यांनी सुद्धा सांगितलं चांगलं झालं, उत्तम झालं. त्यांचे शिवसेना उद्धवजी ठाकरे हे आमचेच आहे. माझ्या आयुष्यामध्ये 2 मोठे नेते मिळाले मला, ज्यातून मी हळूहळू शिकत गेलो. पहिले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरदरावजी पवार साहेब. लढावं कसं याचा जसा धडा मिळाला, तसं समाजसेवा कशी करावी याचा सुद्धा धडा मिळाला. बोलावं कसं याचा सुद्धा धडा. तर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझी खात्री आहे ज्या वेळेला गेली 5-6 महिने ज्या वेळेला आपल्याकडे हे मंत्रिपद नव्हतं, तेव्हा सुद्धा तुम्ही सगळे लोक, ते बाळासाहेब लोखंडे, ते पैठणकर आणि हे तुम्ही हुसेन बाईन, ते सगळे जातच होते मंत्रालयात. आणि सगळे मंत्री बाकीच्यांना बाजूला सारून भुजबळचं काम आहे ताबडतोब करा म्हणून ऑर्डर सोडत होते सगळे मंत्री. मग ते भाजपचे असतील, ते शिंदे साहेबांचे असतील, नाही तर अजितदादांच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या. पण सगळ्यांनी ताबडतोब नाही लासलगावचं साहेबांचं काम आहे ते आपल्याला करणार. सगळ्यांनी याच्यामध्ये आपल्याला प्रेम दिलं, सहकार्य केलं. आणि तुम्ही सुद्धा प्रेम सहकार्य दिलं की असं नाही आता मंत्रीने आता काय करायचं इकडे येऊन, असं नाही झालं. सगळे सतत येत गेले. त्याला कार्यक्रमाला म्हणून आभार मानत राहा. हे माणूस की हे प्रेम तुम्ही दिलं त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि साहजिकच आहे, आता माझ्या डोक्यावर ही पगडी आहे. सुदैवानं या पगडीखाली डोकं सुद्धा आहे चांगलं. तर हा भार डोक्यावर निश्चितपणे वाढलेला आहे की आता आपल्याला आणखीन काम करायचं आहे. गोर गरिबांची, मतदारसंघातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेची आपल्याला सेवा करायची आहे. त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जल्लोष झाला. सर्व धर्मियांनी तो केला. सातत्यानं व्हिडिओ येत गेले, वर्तमानपत्रातले कटिंग येत गेले. महाराष्ट्रातील त्या सगळ्यांचा आणि सर्व घटकांचा आणि सर्वच पक्षांचा मी मनापासून आभारी आहे. मी आपल्या मीडियाचा सुद्धा आभारी आहे, कारण त्यांनी नेहमीच मला महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर ठेवलं की भुजबल अब जिंदा है. हाँ, टायगर बोलो, शेर बोलो, जो भी कुछ बोलो, ते काम या मीडियानी केलं. सातत्यानं काय ते सांगून काय हेच सहकार्य तुमचं, मीडियाचं, सर्व राजकीय पक्षाचं, ज्यांनी मतं दिलं त्यांचं, ज्यांनी मतं नाही दिलीत त्यांचं, या सगळ्यांचं सहकार्य मला हवं आहे. आमचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अंबादासजी आहेत, वसंतराव पवार आहेत, अशी अनेक मंडळी. अगदी घरातून सुद्धा विरोध झाला तरी डगमगले नाही. भुजबळ साहेबांना नाही सोडणार. बाकी तर सगळी मंडळी होतीच. पण ही मंडळी, एक शेवाळे, ते शेळके, तो मोहन
महोत्सवाला असे किती नाव सांगायचे. इकडे ते भोवर, डी.के. चव्हाण, डी.के. आपला जगताप, इकडे बीजेपीचे सगळे कार्यकर्ते. हा तो ज्ञानेश्वर दराडे आहे ना. नाही बाकी कुठले दराडे इकडे तिकडे गेले तरी तू आहे ना. काय की त्याला उलट्या उड्या मारता येत नाहीत म्हणून तो इथं आहे. ज्यांना ते मारता येतात ते इकडून तिकडे तिकडून इकडे मारतात. त्यांना आपल्याला काही बोलायचं नाही. आनंद आहे मारत राहा. पण हा मारत नाही. चांगली गोष्ट आहे. तर आपण सगळ्यांनी जे आहे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी आपला आभार आहे. काय एलजी बरोबर आहे ना. आता सगळं नीटनेटकं करायचं काम तुमच्यावर आहे. बरोबर का. हे एलजी काय त्याचं काम आहे ना. आता तर मी आता अधिक न बोलता जसे आशीर्वाद तुम्ही मला निवडणुकीत मतदानाच्या पेटीत दिलेत तसेच आशीर्वाद यापुढे सुद्धा गोरगरिबांचे प्रश्न सोडवत असताना आणि या तालुका आणि जिल्ह्याचे उन्नतीसाठी प्रयत्न करीत असताना असे आशीर्वाद आणि सहकार्य आपलं लाभो अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय ज्योती, जय भीम.